करंजी खव्याची असो वा ओल्या नारळाची, ती जास्त दिवस टिकावी यासाठी सारण कसे करायचे, तसेच अजिबात मैद्याचा वापर न करता अगदी खुसखुशीत करंजी कशी करायची हे आज आपण भाग्यश्री हेल्दी रेसिपीजच्या गौराईचा फराळ सिरीज नंबर 4 मध्ये बघणार आहोत। नमस्कार, स्वागत करते तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, शेअर करा, सबस्क्राइब करा। खूप खूप धन्यवाद। ओल्या नारळाच्या आणि खव्याच्या करंजीसाठी इथं आपण अर्धा कप रवा घेतला आहे। त्याच्या वरच्या पारीसाठी जे आपल्याला पीठ लागणार आहे ते आपण मळून घेणार आहोत। या रव्यामध्ये आपण मैदा वगैरे अजिबात वापरणार नाहीये। बारीक रवा घेतला आहे आपण। त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। 1 चमचाभर आपण तेल घेतलं आहे, पण तेल अगदी कडकडीत करून घ्यायचं आहे। अगदी कडकडीत गरम करून टाकून ते चमच्याने आपण नीट मिक्स करून घेऊ। तेल गरम आहे म्हणून। आणि इथे मी थोडंसं दूध घेतलं आहे। आपल्याला छोटी अर्धी वाटी दूध आणि थोडं पाणी असं दोघं मिक्स करून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे, रवा भिजवायचा आहे। घट्टसर भिजवायचं आहे आपल्याला। अगदी जसं लागेल तसं हळूहळू आपण पाणी आणि दूध टाकून घेणार आहोत। खव्याची करंजीचं सारण करण्यासाठी आपण एक पॅन ठेवला आहे गॅसवर। त्याच्यामध्ये आपण अर्धा कप खवा भाजून घेणार आहोत। खवा मंद आचेवर व्यवस्थित छान भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला तो थोडासा पातळ होतो, पण हळूहळू भाजून थंड झाल्यानंतर परत तो घट्ट होतो। आपल्याला छान मंद आचेवर तो भाजून घेणार आहोत आपण। आता आपला खवा छान भाजून झाला आहे, छान सुगंध सुटला आहे भाजल्याचा। हा असं पातळसर होतो, मग नंतर आपल्याला तो थंड होऊ द्यायचा आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। नारळाच्या करंजीसाठी जे आपल्याला सारण लागणार आहे ते आपण करून घेऊ। आता एका पॅन मध्ये मी 1 कप ओला नारळ घेतला आहे। लहान 1 कप आहे, म्हणजे मोठा अर्धा कप होईल आपला हा। थोडस 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खडीसाखर, आयुर्वेदिक खडीसाखर आहे ती बारीक करून घेतली आहे मिक्सरवर। त्याची पूड आपण वापरणार आहोत। जेवढा आपला नारळाचा चव आहे तेवढीच आपल्याला ती खडीसाखर पेस्ट पूड वापरायची आहे, म्हणजे आपली करंजी गोडीला व्यवस्थित होते। कारण करंजीला वरचं आवरण पण येतं, त्याच्यामुळे आपल्याला साखर याला बरोबरीने वापरायची आहे। आता हे आपण व्यवस्थित हलवून घेऊन 5 ते 7 मिनिटं आपण गॅसवर ठेवणार आहोत, म्हणजे आपली साखर आणि खोबरं व्यवस्थित मिक्स होईल। आपला खवा भाजून छान गार झाला आहे। खवा गार झाल्यानंतरच साखर मिक्स करायची आहे। गरम असताना साखर मिक्स केली की खवा परत पातळ होतो, म्हणून आपल्याला व्यवस्थित गार झाल्यानंतर आपण इथं ज्या कपाने आपण घेतलं आहे त्या कपाने अर्धा कप खडीसाखर मिक्स करून घेतो आहे। आणि असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपण थोडीशी विलायची पूड मिक्स करणार आहोत। तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर अगदी बारीक करून टाका, नाही तर ड्रायफ्रूटमुळे करंजी फाटू शकते। 5 ते 7 मिनिटं झाले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता हे आपलं छान भिजलं आहे 1 ते 1.5 तास। आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून एकदा मिक्सर मध्ये फिरून घेऊ। ह्याच्याने पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि करंजी पण एकदम छान होते।
हे मिक्सरवर आपण असं फिरून घेतलं आहे. आता आपण याचा परत गोळा करून घेऊ एकसारखा. आता एकसारखा गोळा करून याची आपण पाती लाटून घेणार आहोत पोलपाटावर. या गोळ्याची आपण अशी एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने करंज्या केल्या तर छान खुसखुशीत होतात. वरची पारी तिची अगदी छान होते. जेवढी आपल्याला मोठी लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची आहे. या पोळीच्यात आपल्याला गोल असा रोल करून घ्यायचा आहे. परत असं एकदा त्याला गोल फिरून त्याचे तोंड असे पूर्ण आपल्याला बंद करून घ्यायचे आहे. आणि त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या पाडून घ्यायच्या आहेत. सारण तयार आहे. हे सारण पण गार झाल्यानंतर थोडंसं आपल्या हाताने आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे. असं खुटखुटीत सारण असलं की करंजी आपली लवकर खराब होत नाही. ओल्या नारळाची असली तरी 4-8 दिवस टिकते. आणि आपलं हे खव्याचं पण आपण व्यवस्थित खवा भाजून घेतल्यामुळे तो पण छान टिकतो. आधी आपण लाटून घेतली आहे. अशा हातावर घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. थोडीस दुधाचा हात लावून आपण कडा बंद करून घेऊ, म्हणजे उघडत नाही कडा. आणि आता आपण कापणीने दोघांच्या पण काठ आपण अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण सर्व करंज्या तयार करून घेऊ. आपण जे गोळे करून घेतले आहे ते लाटून घेऊ. करंज्या कशा करायच्या ते बघणार आहोत आपण. ते गोळे आपल्याला जेवढे आपल्याला करंजी मोठी हवी आहे त्याप्रमाणे आपण गोळे करायचे आहे, लहान मोठे. आणि ही अशी पातळ लाटून घ्यायची आहे आपल्याला. खूप जाड नाही ठेवायची. लाटून घेतल्यानंतर आपण एका साईजची आपल्याला कुठली पण वाटी घ्यायची आहे. त्या वाटीने आपल्याला व्यवस्थित त्याचं गोल कडा कापून घ्यायचे आहे. असं केल्याने एकसारख्या आपल्या करंज्या होतात एकाच मापाच्या. आता ही करंजी भरताना आपल्याला ही पारी हातावर घ्यायची आहे. पोळपाटावर करंजी भरली तर ती अशी व्यवस्थित फुगीर होत नाही. अशी हातावर पारी घ्यायची आहे. त्याला भरपूर सारण भरायचं आहे, म्हणजे आपल्या करंजीची टेस्ट छान लागते. आणि तुम्हाला पीठ जर वरचं कोरडं वाटलं तर थोडासा दुधाचा किंवा तुपाचा हात लावून आपल्याला करंजी अशी बंद करायची आहे. अशा हातावरच पूर्ण अशी बंद करून घ्यायची आहे. करंजी अगदी व्यवस्थित दाबून घ्यायची आहे, नाहीतर ती तळणीमध्ये फुटू शकते. अशा प्रकारे आपण सर्व करंज्या तयार करून घेऊ. आपल्या ह्या सर्व करंज्या करून तयार आहे. आपण कढईत तेल ठेवलं आहे तापायला. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. अगदी दूर निघेपर्यंत नाही, पण कडकडीत तापू द्यायचं आहे. एक छोटासा गोळा टाकून बघायचा आहे. असे बुडबुडे आले तर समजायचं की आपलं तेल तापलं आहे म्हणून. खूप जास्त पण तापलं तर करंजी टाकल्या टाकल्या लाल होती. अशा पद्धतीने तेल तापल्यावर आपल्याला करंजी सोडून घ्यायची आहे हळूच. गॅस मीडियम करायचा आहे. आणि अशी आपली दोन्ही बाजूने करंजी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. खूप तेल तापलं असेल तर मग गॅस अगदी सिम केला तरी चालेल. करंजी तळायला काही जास्त वेळ लागत नाही. आपली अशी दोघं बाजूने अशी खरपूस करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे. आपण अजून एक करंजी तळून बघू.
एका बाजूने तळून झाल्यानंतर आपल्याला उलटून घ्यायची आहे. तुम्हाला असं जास्त खरपूस आवडत असेल तर अजून थोड्याशा लालसर रंगावर, नाहीतर असे मीडियम रंगावर अशी आपल्याला दोघं बाजूने छान करंजी तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सर्व करंज्या तळून घेऊ. आता आपण अशाच पद्धतीने खव्याची पण करंजी भरून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्व करंज्या तळून घेतल्या आहेत.